सुगरण कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण इन्स्टंट अशी रवा इडली करणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने, पर्याय नसतो तेव्हा आपण अशी ही इडली नक्कीच नाश्त्याला बनवू शकतो। अगदी 10 मिनिटात होणारी ही इडली अगदी सोपी पद्धत आहे। तर आज आपण इडली पाहूयात, रव्याची इडली, ती पण इन्स्टंट। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतलाय। तुम्ही जाड रवा येतो तोही घेऊ शकता, त्याची इडली अजूनच छान होते। आता माझ्याकडे नसल्यामुळे मी बारीक रवा घेतलेला आहे। आणि 1 वाटी घट्टसर दही। दही आणि रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। दह्यातल्या गाठी मोडल्या पाहिजेत। आणि तुम्ही इथे पाहू शकता दही सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता ह्यात आपण पाणी टाकूयात आणि जेवढा आपण इडलीला बॅटर बनवतो त्याप्रमाणे हे रव्यात पाणी टाकून व्यवस्थित ते बॅटर बनवून घ्यायचं आहे। आपण रव्यात जसं पाणी टाकतो रवा तसा फुलत जातो, त्याप्रमाणे आपण ह्यात पाणी मिक्स करणार आहोत। ह्याला काही असा अंदाज नाही आहे पाण्याचा। हा बारीक रवा आहे, जाड रव्याला अजून जास्तही पाणी लागू शकतं। ते तुम्ही पाहू शकता जसं आपण पाणी टाकतोय रवा आपला घट्टसरच होतोय। रवा सर्व पाणी शोषून घेतोय। आपण ज्याप्रमाणे इडलीची ते बॅटर करतो त्याचप्रमाणे हे पण बनवायचं आहे। ज्या आपल्याला पात्रात इडली व्यवस्थित घालता आली पाहिजे। तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सर्व हे मिक्स झालेलं आहे। पहा चमच्याने ते व्यवस्थित खाली पडते। मी परत थोडंसं पाणी घालून घेणार आहे। आपण जसं पाणी घालू तसा रवा हा फुलत आहे। पाहू शकता चमच्यातनं पडन इतपत मी हे पातळ करून घेतले। आता आपण 5 मिनिटं हे झाकून ठेवूया, तोपर्यंत आपण इडलीसाठी चटणी बनवू। इथे मी ओलं खोबरं घेतलंय, 4 मिरच्या, कोथिंबीर आणि भाजकी डाळ। खोबरं आणि भाजकी डाळ अगोदर आपण मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित बारीक होते। छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आपण ह्याची। आता ह्यामध्ये ज्या मिरच्या आणि कोथिंबीर आहे ती घालून घेऊयात आणि पाणी घालून हेही छान असं वाटून घेऊ आपण। ते तुम्ही पाहू शकता छान अशी चटणी तयार झाली। आता चटणीला आपण फोडणी करून घेऊयात। इथे मी फोडणी पात्र ठेवले गॅसवरती, त्यात आपण 1.5 चमचा तेल घालून घ्यायचं आहे। आणि ही चटणी खायला खूपच छान लागते। फोडणी फक्त मस्त अशी खमंग बसली पाहिजेत। 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालून घ्यायचे। मोहरी आणि जिरं छान असं तडतडून द्यायचे, त्याशिवाय आपल्या चटणीला टेस्ट येत नाही। तर मी गॅस बंद केला आणि त्यानंतर कढीपत्त्याची पानं घातलेत। कढीपत्ता छान असा कुरकुरीत होऊन द्यायचा, म्हणजे चटणी तो छान लागतो। आता हे फोडणी आपण ह्या चटणीत घालून घेतली। मी मीठ अगोदरच वाटताना घातलेलं होतं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता चटणी किती छान दिसत आहे आणि खायला तेवढीच टेस्टी पण लागते ही चटणी। आता आपलं पीठ ही इथं छान फुललेलं आहे। 5 मिनिटानंतर चवीनुसार त्यात मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते। आणि तुम्ही ते पाहू शकता पीठ आपलं परत असं घट्टसर झालेलं आहे। आपण जेवढं पाणी घालू तेवढा हा रवा पाणी शोषून घेतो। आता ह्यामध्ये आपण 1 इनोची पुडी वापरायची आहे, ह्याला फ्लेवर नाही आहे। आता हा इनो आपण ह्यामध्ये अख्खी पुडी घालून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी त्यात ॲड करायचं, म्हणजे इनो छान फुलेल। पाहू शकता आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता पीठ छान असं आपलं फुललेलं आहे। ते व्यवस्थित इनो मिक्स करायचं आहे। ह्याचे तुम्ही डोसे किंवा उत्तप्पाही बनवू शकता ह्या पिठाचे, किंवा आप्पेसुद्धा बनवू शकता सर्व भाज्या घालून। आता इथे मी इडली पात्रांना तेल लावून घेत आहे आणि आपण जेवढं ह्यात बसेल तेवढं इडली पात्रात पीठ घालून घ्यायचं आहे। अगदी इन्स्टंट अशी ही इडली तयार होते आणि खायलाही पटकनी अशी
बनते. खूप काही झंझट ह्या इडलीला करावी लागत नाही. इथे पाहू शकता आपण सर्व प्लेटा भरून घ्यायच्यात. ह्या एवढ्या एका वाटीत रव्याच्या माझ्या इथे 16 इडल्या झाल्या होत्या. तुम्हाला जर जास्त हवा असेल तर तुम्ही प्रमाण डबल करू शकता. आता हे आपण इडली पात्रात ठेवून देऊयात. थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित ते सर्वकडे स्प्रेड होतं. आता आपण हे झाकण लावून 10 मिनटं इडल्या वाफून घेऊयात. 10 मिनटानंतर पाहू शकता इडली आपली तयार झालेली आहे. गॅस बंद केला तरी थोडीशी इडली त्यात राहून द्यायची. तर आपण सर्व इडली काढून घेऊया प्लेटमध्ये. आणि ते तुम्ही पाहू शकता सहज इडली निघत आहे. ते मी तुम्हाला एक तोडून दाखवते केवढी स्पॉन्जी झालेली आपली इडली आणि खायलाही तेवढी छान लागते, टेस्टी लागते. आपल्याला वाटतही नाही की ही रव्याची इडली आहे. ह्याच पद्धतीने आपण सर्व आता इडल्या काढून घेऊयात आणि आपली ही इडली खाण्यासाठी तयार आहे. अगदी सोप्या पद्धतीने. तर पाहू शकता सहज अशी ही इडली पात्रातनं निघत आहे. अगदी अशा पांढऱ्या शुभ्र इडल्या आपल्या तयार आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.